नमस्कार मंडळी. तर आज परत मी तुमच्यासाठी मस्तपैकी असं झणझणीत चमचमीत मटण मसाला रेसिपी घेऊन आलेली आहे. तर बनवायला अतिशय सोपं आहे आणि चवीलाही खूप जबरदस्त लागते. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आणि चमचमीत असं हे मटण मसाला इथे तयार आहे. तर मटण मसाला करण्यासाठी इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे. तर आता तेलामध्ये थोड्या वेळ आपण ही परतून घेणार आहोत आणि त्यानंतर छान आपण खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे. तर इथे बघू शकता खोबरं भाजून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ती याच्यामध्ये घातलेली आहे. आता दोन्ही जे साहित्य आहे, मसाला आहे, तो आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर आता तेलामध्ये मी अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट ही परतून घेत आहे. थोड्या वेळ परतल्यानंतर छान त्याला तेल सुटतं आणि त्यानंतर इथे आपण भाजून कांद्याची जी पेस्ट तयार केलेली आहे ती सुद्धा याच्यात घातलेली आहे. तर कांदा छान असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या पद्धतीने त्याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता ही कांद्याची पेस्टसुद्धा आपण याच्यात घातलेली आहे आणि हिलासुद्धा आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत. तर इथे मसाले जे आहेत ते व्यवस्थित परतले तरच आपला मटण मसाला हा जो आहे तो खूप छान लागतो आणि असा झणझणीत मस्तपैकी चवदार तयार होतो. त्यासाठी मसाला जो आहे तो तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता मसाला परतल्यानंतर यामध्ये आपण 3 चमचे दही घातलेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही छान 3 चमचे दही घालायचं आहे आणि परत एकदा एकजीव करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपण आता मसाल्यामध्ये हा दही घालून एकजीव करून घेतोय आणि इथे मस्तपैकी दह्याला तेल सुटलेलं आहे, मसाल्याला सुद्धा तेल सुटलेलं आहे आणि छान असं तेल सुटल्यानंतर मसाला तयार झाल्यावरती इथे आपण आवडीनुसार तिखट घालायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी लाल तिखट घातलेलं आहे. तिखट फार कमी आहे त्यामुळे अर्धी वाटी घातलेला आहे. त्यानंतर कोणताही कांदा लसूण मसाला इथे तुम्ही घालू शकता मार्केटमधला रेडीमेड आणि परत हा मसाला छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही हा मसाला तयार करून घेतला तर आपला मटण मसाला अगदी परफेक्ट तयार होतो आणि याचा कलरही छान येतो. त्याचबरोबर ग्रेव्हीसुद्धा खूप छान अशी लागते. तर अशा पद्धतीने आपण आता हा मसाला तयार करतो आहे. यामध्ये आपल्याला अर्धी वाटी धने पावडरसुद्धा घालायचं आहे. तर आपण हा धने पावडर जे आहे ते सर्वात शेवटी घालणार आहोत, कारण धने भाजून मस्तपैकी त्याची मी पावडर तयार करून घेतलेली होती. तर आता धने पावडर झाले आणि मस्तपैकी मसाला जो आहे तो एकजीव झालेला आहे. आता यामध्ये आपण हळद लसूण मध्ये शिजवून घेतलेलं मटण जे आहे ते इथे घालणार आहोत. तर मी अगोदरच छान अर्धा किलो मटण जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे आणि शिजवून घेतल्यानंतर आता या मसाल्यामध्ये मी ते घालत आहे आणि मस्तपैकी हलक्या हाताने त्याला मिक्स करून घेत आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मसाला किती सुंदर असा पीसला लागलेला आहे. छान मटणाला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे मटण मसाला आपला परफेक्ट तयार होतो आणि चवीलाही खूप छान लागतो. जास्तही सुक्क होत नाही, छान थोडीशी ग्रेव्ही राहते. त्यामुळे तुम्ही सहज पोळीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर इथे बघा थोडंसं पाणी आटलं की आपला हा मटण मसाला जो आहे तो तयार झालेला आहे आणि बघू शकता मस्तपैकी असं हे मटण मसाल्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि अशी चमचमीत झणझणीत मटण मसाला रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा. अगदी सोपी आहे, त्याचबरोबर चवीला खूप जबरदस्त लागते. तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे सांगायला विसरू नका. त्याचबरोबर साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा.